पोरग प्रेम करत नाही. खरं म्हणजे वस्तुस्थिती आहे महाराज, त्या पोरासाठी किती दुःख आई बापाला भोगावं लागतं. पुत्र दुःखाचे अनेक कारण सांगितले नितीन महाराज. त्यात मला श्लोक पाठ नाही, खरं बोलणारा बुवा आहे मी, पण श्लोकाचा अर्थ मात्र नारायण महाराज माझ्या पाठ आहे. श्लोकाचा अर्थ असा आहे बघा, पोरग जन्माला आल्यावर आई बापाला दुःख आहे असं नाही, जन्माला येण्याच्या अगोदर पासून दुःख आहे. प्रकाश बाबा, एखादं पोरग ऐका ना 10 वर्ष झाले लग्नाला, 10 वर्ष झाले लग्नाला आणि 10 वर्ष होऊन जर लेकरूबाळ झालं नाही तर त्या दाम्पत्याला काय राहतं हो? दुःखच आहे. आणि कोणामुळे आहे ते? न होणाऱ्या लेकरामुळे. ते जर पटकन जन्माला आलं तर दुःख होईल का? म्हणजे पोरग होत नाही म्हणून आई बापाला दुःख. कोण दुःख देत आहे? पोरग. बरं झालं इकडून तिकडून तर ते नीट झालं नाही, हातपाय काढे आणि पोट वाढे, याचा आई बापाला दुःख. बर ठीक आहे, हे असंही कसं तरी झालं, असं कसं तरी कटलं, चला आता पुढे याच्यावर दुःख झालं, पुन्हा ते आता बरं झालं तब्येतीने, तर नारायण बाबा ते शाळेत जात नाही, याचा आई बापाला दुःख. बर ते गेलं शाळेत तर त्याला काही येत नाही, एका वर्गात 3-3, 4-4 वर्ष राहत ते, याचा आई बापाला दुःख. बर त्याला आलं शाळा, ते गुरुजी संघ नीट वागत नाही, त्याच्या खुर्चीला खालून काटे टोचित, याचा आई बापाला. बर ते झालं गुरुजी संघ चांगलं तर 10वीला चांगले मार्क पाडित नाही, याचा आई बापाला. बर ठीक आहे, कसं तरी आता पासही झालं, चांगल्या कॉलेजला नंबर लागत नाही, याचा आई बापाला. लागला नंबर तर पुढे कॉलेज झाल्यावर त्याला नोकरी लागत नाही, याचा आई बापाला. बर ठीक आहे, लागली नोकरी तर पगार भेटत नाही, याचा आई बापाला. भेटला पगार तर पुन्हा आता पगार सहित नोकरी भेटली पण छोकरी भेटत नाही, याचा आई बापाला. बर भेटली छोकरी तर याचं तिचं बनत नाही, याचा आई बापाला. बरोबर ठीक आहे. बर त्याला तिचं याचं बनलं तर आता या आई बापाला घरात ठेवत नाही, लाथीत बाहेर काढतो, याचा आई बापाला. बर ठुलं यांना घरात तर ते नीट घरात येत नाही. आता एका दिवशी फोन येतो, तुमचा पोरगा पियाला मियाला धडाकला, याचं काय आई बापाला? दुःखच देतो महाराज. म्हणून ऐका, संसारातलं सुख देणार कोणी नाही महाराज, संसारच दुःखाचा आहे, कोण सुख देईल? आमचे महाराज उदाहरण सांगायचे, 2 जण पती पत्नी होते म्हणे. संध्याकाळच्या टायमाला, 3ऱ्या पारच्या टायमाला घराच्या बाहेर वाट्यावर झोपली होती. वाटा होता, एका बाजूने भिंत होती, एका बाजूने रस्ता होता, रस्त्याच्या वाट्याच्या मध्ये नाली होती. 2 जण लोळत होते. आराम करता 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 बाईच्या मनात विचार आला. बाई म्हटली, का हो मालक, आपल्याला एखादं पोरगा असतं मग ते कुठं झोपन हो? त्या नवरा म्हणला, नाही ना, पण झालं तर कुठं झोपन? नवरा म्हटला, काय नाही, तू थोडं पलीकडे सरक, मी थोडं अलीकडे सरकन, मध्ये पोरग झोपन. बायको पलीकडे सरकली, नवरा अलीकडे सरकला, एका पोराची जागा केली. पण त्या बाईचं ते म्हणे, मालक जुळं झालं. मग काय म्हटलं ते? जुळं झालं. मग असं म्हटल्यानंतर आता नवरा म्हटला, तू अजून पलीकडे सरक, मी अजून अलीकडे सरकतो. बाई म्हटली, बाई लग्न झाल्यापासून कधी मला माणसाला नीट पाहिलं नाही, हा आता भिताडे काय भिताडात घालता का? तुम्हीच जर हातभर पलीकडे व्हा. पोराच्या आशेने मालक बाप पलीकडे सरकायला गेला, होणारा हातभर पलीकडे सरकला, वाटेला खेटून नाली होती, नालीत पडला, व कांबार मोडलं त्याचं. बायकोनी उचलला, साचालला, धुतला, आंबी हळद लावता लावता त्याला म्हणली, का मालक, एखादं पोरग असतं तुम्हाला दवाखान्यात नेलं असतं, पोराचं नाव काढशील तर थोबाड फोडीत म्हणी तू आता का? अरे जो जन्मालाच आला नाही तो कंबर मोडीतोय, तर जन्माला आल्यावर काय पाळणा टांगणार आहे का पोरगा अजून? तरी दुःखच आहे. तुका बरं हेच म्हटले, माईक पदार्थ, खोट्या वस्तू, संसारिक वस्तू दुःखाला जन्म देतात. एरती माईक दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. कशाला माईक म्हणतात? जे आधी नाही अंती नाही, फक्त मध्ये भासतं त्याला माईक म्हणतात. ऐका, एरती माईक दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. म्हणून माईक पदार्थाकडे जाऊ नको, देवाला आपलंसं कर. बरं ठीक आहे महाराज, देवाला आपलंसं केलं, माईक पदार्थाचा त्याग केला, परिणाम अविनाश करी आपोलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. बाबा परिणाम 3ऱ्या चरणाच्या पूर्वार्धात आहे. काय? तू जर देवाला आपलंसं केलं, माईक पदार्थाला सोडून दिलं, देवाला आपलंसं केलं, तर अविनाशी असणारा परमात्मा तुला त्याच्या जवळचा भक्त म्हणून ठेवील. हा एक अर्थ. जर सगुण चरित्राच्या दृष्टीने विचार केला तर मी भक्त तू देवा ऐसे करी, म्हणजे देव म्हणेल हा माझा भक्त आहे, ही एक अवस्था. आणि तू जर माईक पदार्थाचा त्याग करून देवाला आपलंसे केलं तर तो देव त्याच्यासारखं तुला करील, म्हणजे तुला देव करून घेईल. मी वासुदेव तत्वता कळोईल विचारिता, या अवस्थेवर तू आरूढ होशील. पण त्याच्यासाठी तुला साधना आहे,
लावी मना पिसे गोविंदाचे. बरं ठीक आहे, माझ्या मनाला मी याचं पिसं लावलं, मला माईक पदार्थाचा त्याग केला, देवाला आपलंसं केलं, देवाने मला आपलंसं केलं, तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले कशानेही न मिळणार असं अविनाशी फल की जे लोक स्वर्गादी देवांना सुद्धा ते सहजासहजी प्राप्त होत नाही, ते तुला भगवत चिंतनाने प्राप्त होईल. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे शास्त्रकार म्हणतात फल दिसल्याशिवाय कोणतंही साधना करत नाही. मग प्रत्येक गोष्टीला फल असतं. विठाला ऐका, उद्देश असतो कोणत्याही गोष्टीचा, या अभंगाचं हे फल आहे की तुम्ही जर देव आपलासा केला, माईक पदार्थाचा त्याग केला, देव तुम्हाला आपलंसं करेल. तुम्ही त्याचं चिंतन करा, सगळ्या गोष्टी होतील. पण देवाने तुम्हाला आपलं केल्यावर तुम्हाला मिळणारं सगळ्यात उच्च कोटीचं फळ आहे. ज्यांना ज्यांना देवाने आपलंसं केलं त्यांची मेल्यावरही कीर्ती राहते. ऐका, या इह लोक सोडल्यानंतर सुद्धा त्यांची कीर्ती राहते. आजही आपली अनेक संत महंत मंडळी गेल्यानंतर शिल्लक राहतात, कारण त्यांचा स्वीकार देवानी केलाय. अंगीकार ज्यांचा केला नारायणी निंद्यते ही वंद्य केली जेनी. ऐका, असे अनेक लोक मेल्यानंतर जिवंत राहतात. परमात्म्याने आपला स्वीकार करावा. लोक स्वीकारतील ना स्वीकारतील, ऐका, समाजाने स्वीकारावं की नाही स्वीकारावं हा समाजाचा विषय आहे. पण देव आपलासा करून देवाने आपल्याला स्वीकारावं, म्हणजे आपण मेल्यानंतर शिल्लक राहू. वा, मग कधी तुम्ही देवाची सेवा देशात करा, कधी तुम्ही देवाची सेवा धर्मात करा, कधी तुम्ही देशाची सेवा देवाची सेवा देवात पाहून करा. देव देश अन धर्मा पायी प्राण घेतलं हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. 350-400 वर्षानंतर छत्रपती जिवंत आहेत, मेल्यानंतरही जिवंत आहेत. त्याचं कारण छत्रपतींनी धर्मात देव पाहून देवा धर्माची सेवा केली, पर्यायाने देवाची सेवा केली, तर देवाने त्यांना आपलासं केलं. 400 वर्ष झाले माझे छत्रपती सगळ्याच्या अंतःकरणात आहेत ना. धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, पराक्रमी थोर केले जर्जर, पाजूनी पाणी पुष्ट मोहला, पाणी पुष्ट मोहला, घडविला स्वराज्याचा इतिहास, घडविला स्वराज्याचा कीर्तीचा डंक भिडे गगनात. स्वातंत्र्याच्या प्रचाराला झाले तयार, झाले तयार, हर हर महादेव झाले आभार, झाले आजही छत्रपती जिवंत आहे. मेल्यानंतर जगायचं असेल तर धर्माची सेवा करा, देशाची सेवा करा, देवाची सेवा करा, कीर्ती रूपाने शिल्लक राहाल. ऐका, आज या ठिकाणी मातोश्रींना जाऊन वर्ष पूर्ण होतंय. वैकुंठवाशी श्रीमती मुक्ताबाई भागवतराव शिंदे मातोश्री आपल्यातून गेल्यात. खरं म्हणजे माय गेल्यानंतर काय दुःख असतं लेकराला चांगलं माहीत आहे. ही शूटिंग लावायची महाराज, एवढी चांगली चांगली महाराज लोक बोलवायची, तुम्हा सगळ्यांना जमा करायचं, खर्च करायचा, पण का करायचं हे तर आईच्या प्रेमापोटी करायचे महाराज. आईने दिलाय ना जन्म, आईने केले ना संस्कार, आईने जगवलंय ना आपल्याला, आईने वाढवलंय ना आपल्याला. माय माया असते ना महाराज. तुकोबराय म्हटले मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, देह विसरे आपुला जवळी घेता शिन गेला. आपल्याला स्वतःला विसरते आणि लेकराची काळजी करते महाराज. माय माया असते हो, आई आई असते. शेवटी आई गेल्यानंतर म्हटलं जातं ना, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, हंबरून वासराले चाटती जव्हा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, हरी दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जव्हा ताना,
दुष्काळात मायेच्या माझ्या आठला होता पाना. पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामंदी दिसत. एक कवी म्हणतो बघा, म्हणतो माझी आई वारल्यानंतर, एका कवीचं मत आहे, माझी आई वारल्यानंतर माझा मित्र ज्यावेळेस त्याच्या आईला आई म्हणून हाक मारतो त्यावेळेस माझ्यावर कुऱ्हाडीचा घाव घातल्याच्या वेदना मला होतात. कारण तो त्याच्या आईला जेवढं प्रेमाने आई म्हणतो त्यावेळेस मला माझ्या आईची आठवण येते. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होई शोककारी. मोहेच हाक माते मारी कुणी कुठारी, आई कुणा म्हणू मी आई घरी न दारी. ऐका, आई आई असते. तुम्ही कितीही लांबून आला तर रात्री कीर्तनावून या, ड्युटीहून या, कामावून या, सप्त्याहून या, कुठून या, अरे पहिल्यांदा तुम्ही दरवाजा वाजवाल तर तुमच्या घराचा दरवाजा उघडणारी घरातली पहिली स्त्री असते, तिला आई म्हणतात. बुवा तिला आई म्हणतात. नाही महाराज, दुसऱ्याला कोणाला काळजी नाही. तुम्ही जन्माला येण्याच्या अगोदर 9 महिने तुमच्यावर प्रेम करते माय. किती प्रेम करते महाराज. आज ही पोरं खऱ्या अर्थानं मी म्हणेल भिकारी झाली. माय गेली म्हणजे माणूस भिकारी होतो. बाप गेलं म्हणजे घराचं अस्तित्व संपतं राजा हो. आहे तोपर्यंत किंमत कळत नाही मायबापाची, आहे तोपर्यंत मायबाप कळत नाही आपल्याला. पण मायबाप गेल्यानंतर घर उघड्यावर आलं ना मग कळतं. घरावर किती कर्ज असू द्या भागवत बाबा, आणि कर्ज असलेला पोरगा जर टेन्शन मध्ये डोक्याला हात लावून पाहिला, फेट्यावाल्या बापानं डोक्यात फेटा आहे, 80 वर्षाचा बाप आहे, पोरगा दरवाजात डोक्याला हात लावून बसला, थरथर हात डोक्यावर फिरवतो. बाप म्हणतो काय झालं रे बाळा? बाबा कर्ज झालंय हो खूप पोरीच्या लग्नाचं. अरे त्यात काय एवढं, पठ्ठ्यानं 10 एकर कमावलेली 1 एकर विकीन. पोरा रडायचं नाही, लढायचं. जमीन पुन्हा घेता येईल. खचून जाऊ नको. तुझा ढाल्यासारखा बाप तुझ्या पुढे राहील. तुझ्या माय आधार देते, बाप अस्तित्व देतो. म्हणून या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत राजा हो. माय बाप आहे तोपर्यंत कळत नाही. मला वाटतं इथं आलेल्या प्रत्येकाने आपापल्या आईवडिलाची सेवा करणं या श्रीमंत